चला रे कुठपर्यंत होतात आपण भौमितिक रचना. एक मिनिट हा. येणारे प्रश्न आहेत. आपण बऱ्याच वेळेस असं करतो मित्रांनो का सोडवलेल्या प्रश्नाकडे आपण लक्ष देत नाही. जे सोडवलेले उदाहरण असतात ना त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही बघा. त्याच्यामुळं खूप मोठा प्रमाणामध्ये आपण ते दुर्लक्षित केल्यामुळं तेच प्रश्न जर आले तर आपल्याला लय मोठं नुकसान सहन करावं लागतं. त्याच्यामुळं त्रिकोण आपल्या वर्तुळ भौमितिक रचनेमधले जे सूत्र आहेत का ते तुम्हाला परफेक्ट लक्षामध्ये ठेवायचे आहेत. एकही शिरोबिंदू सामायिक नसताना त्याच्यानंतर एक शिरोबिंदू सामायिक असतात जे आपण भौमितिक रचनेमध्ये सुरुवातीला पाहिलं होतं. तसा एक महत्त्वाचं काही सूत्र येतं, काही सोडून दिलेले उदाहरणं असतात. समोर त्रिकोणाची रचना वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला वेगवेगळे प्रश्न दिले. 100 प्रश्न आपले झालेले. याच्यामध्ये सराव संच 4.1 मध्ये बघा आपल्याला पहिला आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगवेगळा फरक दिसून येतो बरोबर. त्याच्यामुळे ते दोनही प्रश्न तुम्हाला पाहिजेत. त्याच्यानंतर पेज नंबर 96. त्याच्यानंतर बघा पेज नंबर 98 मध्ये आपल्याला पहिला आणि तिसरा प्रश्न थोडा वेगवेगळा आहे. दोन्ही प्रश्न भिन्न आहे. त्याच्यामुळे दोनही एकामध्ये तुम्हाला वर्तुळाला एम बिंदूतून स्पर्शिका काढा असं विचारलं आहे आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा असा प्रश्न दिलेला आहे. असे प्रश्न असतात बोर्डाच्या परीक्षेला. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आणि प्रश्न 7वा हे दोघं पण वेगवेगळे. एका वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका काढायची आणि दुसऱ्यामध्ये प्रश्न काय करायचे आपल्याला त्याच्यामध्ये बिंदूतून स्पर्शिका काढायची. असे दोन वेगवेगळे प्रश्न तिथं दिलेले आहेत. म्हणून सराव संच 4.2 मध्ये आपल्याला पहिला, तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न पाहायचा आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह नाही पाहिला तरी चालेल. आता महत्त्वाचा प्रश्न आपल्या म्हणजे महत्त्वाचा धडा जो आहे जो मी तुम्हाला वारंवार सांगत गेलो तो म्हणजे आपला निर्देशक भूमिती. सगळ्यात सोपा जाणारा तुम्हाला धडा निर्देशक भूमिती. निर्देशक भूमितीमध्ये काय आहे वेगवेगळे बिंदू निर्देशक ते आपल्याला त्याची रचना करायची. याच्यामध्ये पहा तुम्हाला पेज नंबर 104 वर आपल्याला सोडून दिलेलं उदाहरण आहे. ते दोन उदाहरणं जर तुम्ही अभ्यासले म्हणजे उदाहरणं भरपूर त्याच्यावर प्रश्न सोडून दिलेले पण 2 बिंदू तुला अंतर काढा किंवा एखाद्या वेळेस आपल्याला 2 बिंदू दिलेले त्यांचं अंतर दिलेले त्याच्यावरून केची किंमत काढा असे काही प्रश्न विचारले जातात. म्हणून इथं पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न पण तुमचा खूप महत्त्वाचा आहे. त्याचा अभ्यास केला तरी चालतंय. त्याच्यानंतर पेज नंबर 106 वर प्रश्न 5वा बघा. तिथं तुम्हाला काय दिले अंतरावर काय काय आहेत कसे कसे प्रश्न आहेत ते तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न 7वा सोडवलेला मधलाच पेज नंबर 107 वर आणि प्रश्न 6वा मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वाय इथं केची किंमत काढा असा प्रश्न विचारतात. या ठिकाणी आपल्याला वायची किंमत काढायची बरोबर. म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न हे प्रश्नाचा जरी तुम्ही अभ्यास केला सोडवलेल्या प्रश्नाचं जरी तुम्हाला उत्तर लिहिता आलं तरी तुम्ही बोर्डाला बऱ्यापैकी पास होऊ शकता. आता बघा त्याच्यानंतर इथं विभाजनाचं एक सूत्र आहे. ते सूत्र तुम्ही पाठ करा. काय खूप सोपं आहे. त्याच्यानंतर बघा पेज नंबर 113 मध्ये आपण पहिला प्रश्न आहे सोडवलेला. त्याच्यानंतर दुसरा पण एक उत्तर दिलं आहे. तर बिंदू बीचे निर्देशक काढा असा प्रश्न विचारला आहे. वर पण आपल्याला टीचे निर्देशक काढा असा प्रश्न विचारला आहे. अशा प्रकारच्या डायग्राम दिल्या आणि हे जरी प्रश्न मित्रांनो तुम्ही अभ्यासले अशा प्रकारे विचारले जातात. बोर्डाला खूप काय म्हणजे असं वेगळे प्रश्न असतात. त्याच्यानंतर आपण सराव संच 5.2 मध्ये आहोत. त्याच्यामध्ये 6वा आणि 7वे प्रश्नामध्ये फरक आहे म्हणून ते दोघं जण बघा. प्रश्न 10वा बघा 11, 12 हे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. याचा जरी अभ्यास केला तरी चालतंय. रेषेचा चढ रेषेच्या चढावर पण प्रश्न 1 मार्कासाठी का होईना किमान आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणून इथं सोडून दिलेलं आहे आपल्याला पेज नंबर 120 वर सोडून दिलेले ते 3ला 3 उदाहरणं तुम्ही जर पाहिले तर 3ला 3 उदाहरणामध्ये वेगवेगळे उदाहरण म्हणजे प्रश्न आहेत. वेगवेगळे तिचे उत्तरं दिलेली आहेत आपल्याला. अशा प्रकारे इथं संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये काय नाही 18, 19 आणि 21 3 प्रश्न आहेत दिलेले तुम्हाला. आपल्याला निर्देशक भूमितीमध्ये आहे साइन कॉस थिटा आहे जे काय तुम्हाला दिलेले ते तक्ता तुम्ही एकदा पहा त्याचं निरीक्षण करा. इथं हा धडा पण खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळेस याच्यावर काही ना काही प्रश्न येतात.
कोणाकोणाला थिटाची किंमत काढता येत नाही, कोणाला टॅनची काढता येत नाही. याच्यामध्ये प्रश्न सरळ 6.1 मध्ये आपल्याला पहिला आणि दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न तिसरा हा विचारला जाऊ शकेल तुम्हाला. त्याच्यानंतर 5वा, 10, 11 आणि 12 हे प्रश्न, प्रत्येक प्रश्न वेगवेगळा आहे, वेगवेगळी किंमत त्याला तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 133 वर सोडवलेले उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. एका झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्याच्यामधलाच, ते पण अभ्यास करा. तुम्ही यांचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही बऱ्यापैकी मार्क घेऊ शकता मित्रांनो. गणित अवघड आहे, ही चर्चा करून भागणार नाही, थोडंसं त्याच्यासोबत मैत्री करावं लागेल. कारण ज्यावेळेस अँड्रॉइड मोबाईल आपल्याकडे आले, आपल्याला चालवण्याची अक्कल नव्हती, आम्हाला पण नव्हती, तुम्हाला पण नव्हती. कोणाचं तरी बघून ऐकून आपली त्याच्यासोबत मैत्री झाली. आपल्याला आता मोबाईल जमतो, आपल्याला लॅपटॉप, कम्प्युटर सगळ्या गोष्टी हाताळायला चालतात. काय करावं लागतंय? मैत्री नातं जोडावं लागतंय, त्याच्यासोबत प्रेमानं वागावं लागतंय. आपला परिचय त्याला करून द्यायचा, त्याचा परिचय ते आपल्याला करून देणार. पण केव्हा? आपल्याला त्याच्यासोबत मैत्री करावं लागतं. बघा 6.2 मधला प्रश्न तिसरा आणि चौथा इथं 2 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला विचारलेत. उन्नत अवनत कोणाबद्दलची तुम्हाला माहिती आहे. संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये काय नाही, 8वा, 9वा आणि प्रश्न 5व्या मधला प्रश्न 8वा आणि प्रश्न 9वा एका मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतो. बघा बोर्डावर कधी पण विचारला जाता हा प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न 10वा आणि 9वा हे दोघं तुम्ही जरी केले तरी चालते. त्याच्यानंतरचा धडा आहे आपल्याला महत्त्व मापन. याच्यामध्ये काय नाही, सोडवलेले उदाहरणामध्ये बघा पेज नंबर 143 वर हे 2 उदाहरणं सोडून दिलेली तुम्हाला. ते दोन्ही उदाहरणाची एकदा प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर सराव संच 7.1 मधला प्रश्न 6वा बघा, बरोबर हा आलता मला वाटतं. त्याच्यानंतर 8वा बघा, त्याच्यानंतर 10वा बघा, 9वा बघा. हे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत, तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यामुळं असं लय घाबरून नका ना जाऊ दे. त्याच्यानंतर बघा 147 वर आपल्याला सोडून दिलेली उदाहरणं, ते 2 उदाहरणं जरी तुम्ही अभ्यासली तरी तुम्हाला ते महत्त्वमापन धडा सोपा जातो. त्याच्यानंतर पेज नंबर 146 वर 12वा प्रश्न आहे, 11वा प्रश्न आहे. सोपे प्रश्न आहेत ना, बरोबर. पेज नंबर 148 वर बघा प्रश्न तिसरा दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला जायचे पेज नंबर 154 सराव संच दिले आपल्याला 7.3. त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे वेगवेगळे प्रश्न आहेत. 11वा, 12वा लघु पाकळी क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. अर्धा वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे, माहिती आहे का? अभ्यास करा. सोडवलेले प्रश्न जरी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये घेतले, ते सोडवले तरी तुम्ही पास होऊ शकता. मी सांगतो, ज्याला गणिताचा पेपर अवघड जाते त्याने आपली एक लेक्चर फक्त अटेंड करायचं. तुला आयुष्यात गणित मराठी इतकं सोपं करून देतो. मराठी जसं मराठी तुम्ही लिहिता वाचता बोलता का नाही, त्या प्रकारचं गणित तुम्हाला सोपं करून देण्याची मी जिम्मेदारी घेतो. पेज नंबर 159 वर या 7.4 सराव संच आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिला, दुसरा प्रश्न पहा, ते पण प्रश्न दिलेले. त्याच्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह दिलेला आपल्याला. त्याच्यामधले 5वा, 7वा, 8वा हा प्रश्न पहा. इथं वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. अशा प्रकारचे प्रश्न बोर्डाला येऊ शकते. 1 मार्क 3 मार्कसाठी तुम्हाला दिलेले. प्रश्न 11वा पहा, रिकाम्या जागामध्ये ह्या वेळेस हा प्रश्न येणार आहे, त्याच्यामुळे त्याला पण टिक करा. प्रश्न 11व्याला, प्रश्न 11, 12 अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तुम्ही फक्त सोडवलेले उदाहरण जरी अभ्यासले, बऱ्यापैकी अभ्यास केला तरी तुम्हाला 30 मार्क 100% पडणार. तर अशा प्रकारचा गणित भाग 2चे संभाव्य प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचं सोल्युशन आपण लवकरच घेणार आहोत. सगळ्यांनी आपापले रजिस्टर आणा. जे आपल्या क्लासला आहेत त्यांनी तुमचे रजिस्टर पहा. घरी गेल्यावर हे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत, मी दिलेली पद्धत पहा, तुम्हाला मनानं येत असलेली पद्धत पहा, किंवा पुस्तकामध्ये सोडून दिलेले आहेत उदाहरणं, त्याच्या पद्धती पहा. सगळ्यांचा जर मिळून आपण अभ्यास केला, आपण कुठं चुकतो हे सर्वप्रथम जर आपण निरीक्षण केलं तर तुम्हाला गणित अवघड जाणार नाही. गणित अवघड जाणारे विद्यार्थी आपल्याकडे होते, सायन्स अवघड जाणारे विद्यार्थी आपल्याकडे होते म्हणजे त्यांची बॅच झालेली आहे, आणि तुमच्या बॅचला तर विषयच नाही, बरोबर आहे.
तर बघा, पुन्हा कोणाला काय अडचण असेल मित्रांनो, सरळ कमेंट करा. तुम्हाला पाहिजे तशा प्रकारचं सोल्युशन आम्ही इथं देणार आहोत. वैयक्तिक मी तुमचं सहकार्य करायला केव्हाही तयार आहे. साथी कोचिंग क्लासेस चॅनल आवडलं तर लाईक आणि कमेंट आवश्यक करा. ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ माझा पोहोचला आहे त्यांनी कमेंट करा. उद्याचा दिवस आहे आपल्याकडं, उद्या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एक दिवस आहे आपल्याकडं. अशा प्रकारे आपल्याला सगळं पेपर इथं सोडवला असं तुम्ही फील करा, जेणेकरून उद्याच्या पेपरमध्ये तुमच्याकडे भीती राहणार नाही. मी नेहमी सांगत असतो, डर आदमी को हराता है, जिताता नहीं. आत्मविश्वास होना चाहिए. तर मग त्याप्रकारे आपल्याला प्रयत्न करायचे. जरी याच्यात परत कोणाला काही कन्फ्युजन असेल मला कमेंट करा. बाकीचं तर इथंच आहे. तुम्हाला कोणाला ऑनलाईन वालेलं असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला वेळात वेळ काढून मार्गदर्शन करायला तयार आहे. धन्यवाद.